नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत शांत आणि सकारात्मक विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे रेकी. आपण सर्वांनी रेकीबद्दल कधी ना कधी ऐकलंच असेल, पण आज आपण मूळ स्रोतांच्या आधारे हे समजून घेणार आहोत की रेकी ही केवळ एक क्लिनिकल उपचार पद्धती नाहीये, तर ती एक संपूर्ण जीवनशैली कशी असू शकते. ही माहिती आपल्याला रोजच्या जीवनात शांतता कशी मिळवावी आणि हे जीवन अधिक सुंदर कसं बनवावं हे अगदी सोप्या भाषेत सांगते. चला तर मग लगेच सुरुवात करूया एका अत्यंत साध्या पण खूप प्रभावी वाक्याने. मी शांत आहे, मी आनंदी आहे, माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडत आहेत. बघा, मूळ लेखनात सांगितल्याप्रमाणे जर दिवसाची सुरुवातच आपण या एका सकारात्मक विचाराने केली तर किती मोठा बदल घडू शकतो. सकाळी उठल्या उठल्या फक्त काही क्षण डोळे मिटून स्वतःला हे वाक्य जर आपण सांगितलं तर मनातील भीती, चिंता आणि ती जी नकारात्मकता असते ना, ती हळूहळू दूर व्हायला लागते. ऐकायला हे कदाचित अगदी साधं वाटेल, पण मनाला योग्य दिशा देण्यासाठी आणि दिवसाची एक छान सुरुवात करण्यासाठी हा एक अतिशय शक्तिशाली मार्ग आहे. रेकी एक सकारात्मक ऊर्जा जी मन, शरीर आणि विचारांना नवं चैतन्य देते. आता आपण रेकीच्या मुख्य तत्वज्ञानाकडे वळत आहोत. तर इथला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रेकी नक्की आहे तरी काय? स्रोतानुसार जर पाहिलं तर रेकी ही परमेश्वराने दिलेली एक अत्यंत सकारात्मक आणि शांत ऊर्जा आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ही ऊर्जा 3 मुख्य गोष्टींना नवचैतन्य देते: आपलं मन, आपले शरीर आणि आपले विचार. जेव्हा आपण ह्या ऊर्जेचा मोकळ्या मनाने स्वीकार करतो तेव्हा साहजिकच आपला प्रत्येक क्षण अधिक प्रेमाने, शांततेने आणि आनंदाने भरून जातो. थोडक्यात सांगायचं तर जीवनात एक सुंदर समतोल निर्माण करण्याचं काम ही ऊर्जा करते. आता रेकीबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलायला पाहिजे हे समजून घेणं खूप रंजक आहे. एका बाजूला सर्वसामान्य समज असा आहे की रेकी म्हणजे फक्त हात ठेवून उपचार करणे. पण दुसऱ्या बाजूला मूळ माहिती आपल्याला काय सांगते? ती सांगते की रेकीचा खरा अर्थ आहे आपल्या प्रत्येक कृतीत प्रेम आणि चांगुलपणा आणणे. म्हणजे विचार करा, ही केवळ एखादी शारीरिक उपचार पद्धती उरत नाही, तर आपण करत असलेल्या अगदी प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीमध्ये सकारात्मकता ओतण्याची ती एक सहज आणि सुंदर प्रक्रिया बनते. एक सामान्य दिवस आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जेचा समावेश. हीच ऊर्जा आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात कशी आणायची ते आता आपण पाहूया. आपल्या संपूर्ण दिवसाचा जर आपण विचार केला तर या ऊर्जेचा प्रवाह अगदी नैसर्गिकरित्या कसा चालतो ते पाहूया. पहिली पायरी म्हणजे आपली सकाळ, जिथे आपण शांत मनाने दिवसाची सुरुवात करतो. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे आपला संपूर्ण दिवस, जिथे इतरांशी बोलताना संवादात आपण प्रेमाचा वापर करतो. तिसरा टप्पा म्हणजे आपल्या जेवणाची वेळ, जिथे अन्न ग्रहण करताना मनात फक्त सकारात्मक भावना ठेवल्या जातात. आणि शेवटी चौथी पायरी म्हणजे रात्र, जिथे झोपण्यापूर्वी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. ही एक अत्यंत सोपी पण खूप प्रभावी दिनचर्या आहे, जी सहज आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनू शकते. आता इथे दिवसातील संवादांचे महत्त्व खूप मोठे आहे. राग विरुद्ध संयम असा विचार करून बघा. लेखनात अतिशय सुंदररित्या नमूद केले आहे की जेव्हा आपण रागाऐवजी संयम निवडतो, कोणाला तरी मनापासून मदत करतो आणि अगदी प्रेमाने बोलतो, तेव्हा खऱ्या अर्थाने रेकीची ऊर्जा आपल्यातून वाहू लागते. म्हणजे केवळ मनात सकारात्मक विचार असणं पुरेसं नाहीये, तर आपल्या वागणुकीतून, आपल्या कृतीतून ती सकारात्मकता बाहेर पडणं जास्त गरजेचं आहे. मग दैनंदिन जीवनात हे सगळं कसं जोडलं जातं? तर अतिशय साध्या पण महत्त्वाच्या सवयींमधून. जसं की जेवण बनवताना चांगले विचार करणे, अगदी साधं पाणी पितानाही मनात सकारात्मक भावना ठेवणे, आणि झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींसाठी देवाचे मनापासून आभार मानणे. अशा या अगदी छोट्या छोट्या सवयी जीवनात खूप मोठा बदल घडवून आणतात. आणि खरं सांगू, मोठे बदल करण्यासाठी नेहमी कोणत्या तरी मोठ्या कृतींची गरज नसते, तर रोजच्या ह्या छोट्या छोट्या कृतीच आपलं आयुष्य घडवत असतात. आता आपण या विश्लेषणाच्या एका अत्यंत सुंदर टप्प्यावर आलो आहोत. सुंदर जीवनाचे मुख्य घटक: शांत मन, सकारात्मक विचार आणि प्रेमाने भरलेले हृदय. जेव्हा हे 3 घटक एकत्र येतात तेव्हा काय जादू होते माहितीये? स्रोत स्पष्ट करतो की जेव्हा या 3 गोष्टींची सांगड घातली जाते तेव्हा आयुष्य आपोआप अधिक सुंदर, हलके आणि आनंदी वाटू लागते. मनावरचं ओझं कमी होऊन जगण्यात एक प्रकारची सहजता आणि प्रवाहीपणा येतो. आणि शेवटी ह्या स्रोतामधून समोर आलेला एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न: खरे सुख आणि शांती बाहेरच्या जगात आहे
की ती आपल्या मनामध्येच दडलेली आहे? रेकीचे मुख्य तत्वज्ञान आपल्याला हेच शिकवते की सुख आणि शांती बाहेर कुठेही शोधण्याची गरज नाहीये. ती नेहमीच आपल्या आत, आपल्या विचारात आणि आपल्या दृष्टिकोनात असते. या प्रश्नावर नक्की विचार करा. या विश्लेषणातून मिळालेली माहिती रोजच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी नक्कीच मदत करेल.